Information. Information means माहिती. They received secret information. They received secret information. त्यांना गुप्त माहिती मिळाली. Ingratitude. Ingratitude means कृतज्ञपणा. म्हणजे आपल्यासाठी केलेल्या गोष्टीबद्दल आभार किंवा कृतज्ञतेचा भाव नसण्याची स्थिती म्हणजे कृतज्ञपणा. Ingratitude. She behaved with ingratitude. She behaved with ingratitude. ती कृतज्ञतेने वागली. Ingredient. Ingredient means घटक म्हणजे खाण्याचा पदार्थ करण्यासाठी लागणाऱ्या जिन्नसातील एक जिन्नस किंवा घटक means ingredient. Eggs are an essential ingredient. Eggs are an essential ingredient. अंडी हा एक आवश्यक घटक आहे. Inhabit. Inhabit means वास करणे, वस्ती असणे किंवा वस्ती करणे. Inhabit means वास करणे, वस्ती करणे किंवा वस्ती असणे म्हणजे एखाद्या ठिकाणी राहणे, एखाद्या ठिकाणी वास करणे, वस्ती करणे means inhabit. They inhabit in an igloo. They inhabit in an igloo. ते igloo मध्ये राहतात. Inhabitant means रहिवासी म्हणजे एखाद्या स्थळी राहणारा माणूस किंवा प्राणी means रहिवासी. She is an inhabitant of India. She is an inhabitant of India. ती भारताची रहिवासी आहे. Inherent. Inherent. Inherent means उपजत, अंगभूत म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या गोष्टीचा कायमचा अगदी पहिल्यापासूनचा असलेला भाग किंवा गुण किंवा जन्मापासूनचा means inherent. The love of a mother is inherent. The love of a mother is inherent. आईचे प्रेम हे उपजतच असते. Inherit. Inherit means वारसाने मिळणे म्हणजे घराण्याकडून किंवा आई वडिलांकडून एखादी गोष्ट मिळणे किंवा वंश परंपरेने मिळणे, वारसा मिळणे means inherit. He will inherit the house. He will inherit the house. त्याला घराचा वारसा मिळेल. Initial. Initial means प्रारंभीचा, प्राथमिक किंवा सुरुवातीचा. The initial response was excellent. The initial response was excellent. सुरुवातीचा प्रतिसाद उत्कृष्ट होता. Initiate. Initiate means सुरू करणे किंवा आरंभ करणे म्हणजे एखादी गोष्ट सुरू करणे, एखाद्या गोष्टीस प्रारंभ करणे किंवा सुरुवात करणे means initiate. The teacher initiated a discussion. The teacher initiated a discussion. शिक्षकांनी चर्चा सुरू केली. Initiative. Initiative means पुढाकार म्हणजे एखादा प्रश्न सोडवण्यास किंवा परिस्थिती सुधारण्यास पुढाकार घेणे means initiative. You must take the initiative to stop the fight. You must take the initiative to stop the fight. भांडण थांबवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. Initiative means पुढाकार. Injure. Injure. Injure means दुखापत करणे, जखमी करणे किंवा इजा करणे. Injure means दुखापत करणे, जखमी करणे किंवा इजा करणे. They will injure each other. They will injure each other. ते एकमेकांना इजा करतील. Injured. Injured means जखमी. Injured means जखमी. He got injured in an accident. He got injured in an accident. तो अपघातात जखमी झाला. Injury. Injury means हानी, जखम. He has a knee injury. He has a knee injury. त्याला गुडघ्याला दुखापत झाली आहे. Injustice. Injustice means अन्याय. They raise their voice against injustice. They raise their voice against injustice. ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. Ink. Ink means शाई. The ink was spilled. The ink was spilled. शाई सांडली होती. Inland. Inland means देशांतर्गत म्हणजे देशाच्या किनाऱ्यापासून किंवा सरहद्दीपासून दूर, देशांतर्गत किंवा आत means inland. The Thar Desert is located in the inland of India. The Thar Desert is located in the inland of India. थारचे वाळवंट भारताच्या अंतर्भागात आहे. Next word. In-laws. In-laws means सासरचे लोक. She had come to visit her in-laws. She had come to visit her in-laws. ती तिच्या सासरच्यांना भेटायला आली होती.
इनर 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 मीन्स आतील किंवा अंतस्थ किंवा आंतरिक. योगा गिव्स मी अ सेन्स ऑफ इनर पीस. योगा गिव्स मी अ पीस. योगामुळे मला आंतरिक शांतीची अनुभूती मिळते. इनिंग्स इनिंग्स मीन्स क्रिकेटमधील डाव किंवा खेळी. इनिंग्स मीन्स डाव किंवा खेळी. ही प्लेड अ वंडरफुल इनिंग्स. ही प्लेड अ वंडरफुल इनिंग्स. त्याने एक अद्भुत खेळी खेळली किंवा त्याने एक अद्भुत डाव खेळला. इनसंट इनसंट मीन्स निष्पाप, निर्दोष, निरागस, भोळा भाबडा, निरपराध. An innocent man was mistakenly arrested. An innocent man was mistakenly arrested. एका निष्पाप माणसाला चुकून अटक करण्यात आली. इनोव्हेशन इनोव्हेशन मीन्स नाविन्य, नवीन पायंडा किंवा नवीन उपक्रम. The scientist is making an innovation. The scientist is making an innovation. शास्त्रज्ञ एक नवीन उपक्रम करत आहे. इन्सेन इन्सेन मीन्स मूर्ख, वेडा, भ्रमिष्ट. इन्सेन मीन्स मूर्ख, वेडा, भ्रमिष्ट. ही इज अन इन्सेन. तो वेडा आहे. ही इज अन इन्सेन. तो वेडा आहे. इन्सेक्ट इन्सेक्ट किडा, कीटक. The insect sat on the flower. The insect sat on the flower. कीटक फुलावर बसला. Insecure Insecure means असुरक्षित, म्हणजे स्वतःवर विश्वास नसलेला किंवा स्वतःच्या इतरांबरोबरच्या संबंधाबाबत खात्री नसलेला, अनिर्धास्त, कुणाचा भरोसा न वाटणारा मीन्स असुरक्षित. Insecure. She feels insecure. She feels insecure. तिला असुरक्षित वाटते. Inseparable Inseparable means अविभाज्य, अतूट. Inseparable means अविभाज्य, अतूट. They are inseparable from each other. They are inseparable from each other. ते एकमेकांपासून अविभाज्य आहेत. Insert Insert आत घालणे. Insert the key into the lock. Insert the key into the lock. कुलपात चावी घाला. Inside Inside आत, आतल्या बाजूला. She is sitting inside the car. She is sitting inside the car. ती गाडीच्या आत बसली आहे. Insincere Insincere means अप्रामाणिक, लबाड किंवा ढोंगी. Insincere means अप्रामाणिक, लबाड किंवा ढोंगी. His apology sounded insincere. His apology sounded insincere. त्याची माफी अप्रामाणिक वाटली. Insist Insist आग्रह धरणे, हट्ट धरणे. I insist you. I insist you. मी तुम्हाला आग्रह करतो. Insomnia Insomnia means निद्रानाश. Stress can cause insomnia. Stress can cause insomnia. ताणतणावामुळे निद्रानाश होऊ शकतो. Insomnia means निद्रानाश means झोप न लागणे. Inspect Inspect means तपासणे, परीक्षा करणे. He will inspect the evidence carefully. He will inspect the evidence carefully. तो पुरावे काळजीपूर्वक तपासेल. Inspector Inspector means निरीक्षक, इन्स्पेक्टर किंवा फौजदार. Inspector means निरीक्षक, इन्स्पेक्टर किंवा फौजदार. म्हणजे शाळा, कारखाने वगैरेंना भेटी देऊन जे काम चालले आहे ते निरीक्षण करणारा मीन्स निरीक्षक, किंवा नियमांचे पालन होते का वगैरे गोष्टी तपासणारा अधिकारी, तपासनीस मीन्स इन्स्पेक्टर किंवा फौजदार मीन्स इन्स्पेक्टर. Food inspector check the quality of food. Food inspector check the quality of food. अन्न निरीक्षक अन्नाची गुणवत्ता तपासतात. Inspire Inspire means प्रेरणा देणे, स्फूर्ती देणे किंवा प्रेरित करणे, म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट करण्यास किंवा नवनिर्मिती करण्यास प्रेरणा देणे. Inspire. The boss is inspiring the employees. The boss is inspiring the employees. बॉस कर्मचाऱ्यांना प्रेरणा देत आहे किंवा प्रेरित करत आहे. Installment Installment means हप्ता. The installment must be paid on time. The installment must be paid on time. हप्ता वेळेवर भरावा लागेल.
Instant. Instant means लगेचच, झटपट किंवा ताबडतोब. She gave an instant reply. She gave an instant reply. तिने लगेच उत्तर दिले. Instead, त्याऐवजी. She chose cake instead of healthy food. She chose cake instead of healthy food. तिने निरोगी अन्नाऐवजी केक निवडला. Instinct. Instinct means सहज वृत्ती, म्हणजे विचार न करता किंवा न शिकता एखाद्या विशिष्ट रीतीने माणसाला किंवा प्राण्याला वागायला लावणारी नैसर्गिक शक्ती किंवा अंतप्रेरणा मीन्स इन्स्टिंक्ट मीन्स सहज प्रवृत्ती. बर्ड्स लर्न टू फ्लाय बाय इन्स्टिंक्ट. बर्ड्स लर्न टू फ्लाय बाय इन्स्टिंक्ट. पक्षी सहज वृत्तीने उडायला शिकतात. इन्स्टिट्यूट. संस्था. Institute means संस्था. This is an institute of medical sciences. This is an institute of medical sciences. ही वैद्यकीय शास्त्रांची संस्था आहे. Institution. Institution means महत्वाची संस्था, म्हणजे विशिष्ट हेतूसाठी काढलेली बँक, विद्यापीठ वगैरे सारखी मोठी महत्वाची संस्था means institution. The educational institution has good professors. The educational institution has good professors. शैक्षणिक संस्थेत चांगले प्राध्यापक आहेत. Next, instruct. Instruct means सूचना देणे किंवा आज्ञा देणे. Instruct means सूचना देणे किंवा आज्ञा देणे. He began to instruct him. He began to instruct him. तो त्याला सूचना देऊ लागला.